दुधासोबत बनवलेली ही पेस्ट लावा, पिंपल्सचे डाग कायमचे नष्ट करा। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। अनेक मुला-मुलींना वयात आल्यावर हार्मोनल चेंजेस आणि अपचन यामुळे शरीरातील उष्णता वाढून चेहऱ्यावर पिंपल्स येतात। असे नको असलेले पिंपल्स बऱ्याच वेळा नखाने फोडले जातात आणि यानंतर जेव्हा शरीरातील उष्णता कमी झाल्यावर हे पिंपल्स जातात तेव्हा मात्र ते त्वचेवर काळा डाग सोडून जातात, जो अनेक दिवस काही केल्या जात नाही। अशा वेळेस अनेक वेगवेगळ्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा पर्याय स्वीकारला जातो, पण यामुळे बऱ्याच वेळा रिएक्शन किंवा ॲलर्जी झाल्यामुळे त्वचेच्या समस्या आणखीनच वाढत जातात। पण आजचा हा जो उपाय आहे तो पूर्णपणे आयुर्वेदिक असून कोणताही अपाय करणारा नसल्याने तो तुम्ही सहजपणे करू शकता। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 महत्त्वाचे घटक आवश्यक आहे। त्यापैकी पहिला घटक म्हणजे हे जायफळ। जायफळ अनेक आजारांवर उपयुक्त आहे, पण आज आपण त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी याचा वापर करणार आहोत। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे दूध। त्वचेला मॉइश्चराइज करून नरिशमेंट करण्यासाठी हे दूध मदत करते। आता आपण अशा प्रकारे एक सान घेणार आहोत। तुमच्याकडे सान उपलब्ध नसेल तर सपाट आणि खरबडीत असा छोटासा दगड देखील तुम्ही वापरू शकता। तो व्यवस्थितपणे धुवून घेतल्यानंतर यावर साधारण पाव चमचा एवढे दूध घेऊन हे जायफळ या दुधासोबत उगाळायचे आहे आणि याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। आपण आपल्या गरजेनुसार यामध्ये दूध ॲड करायचे आहे। त्वचेवरील काळ्या डागांच्या हिशोबानुसार ही पेस्ट बनवायची आहे। स्मूथ अशी पेस्ट तयार झाल्यावर बोटांच्या सहाय्याने ती एका छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता आपला उपाय तयार झाला। ही पेस्ट त्वचेवरील पिंपलचे, वांगाचे किंवा चिकन पॉक्सचे डाग घालवण्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता। याआधी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी। आता असा कापसाचा एक छोटा बोळा घेऊन यातील काही पेस्ट डागांवर ॲप्लाय करायचे आहे। संपूर्ण डाग व्यवस्थितपणे कव्हर केल्यानंतर ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे सुकू द्यावी। यानंतर स्वच्छ पाण्याने ती धुवून टाकावी। साबणाचा वापर मात्र करू नये। अशा सलग 5 ते 6 दिवसाच्या सकाळ संध्याकाळच्या वापराने पिंपलचे, काळे चट्टे, वांगाचे डाग, सनबर्निंगचे डाग यांसारखे डाग कायमचे नष्ट होतील। कधीकधी आहारातील बदलांमुळे किंवा शरीरातील नैसर्गिक प्रकृतीनुसार जायफळाची किंवा दुधाची तुमच्या त्वचेला ॲलर्जी नाकारता येत नाही। अशा वेळेस हा उपाय करणे तात्काळ थांबवा। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।